4,74,552 या संख्येचं घनमूळ आहे 78. नुसतं संख्येकडे बघून हो सांगता येतं. बघूया तर खरं हे कसं शक्य आहे. नमस्कार. समथिंग इंटरेस्टिंग या अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी सायन्स मधल्या, गणितातल्या या आपल्या चॅनलवर परत एकदा सगळ्यांचे स्वागत. आज आपण घनमूळ ही कन्सेप्ट बघणार आहोत. तुम्हाला आता एकदमच घाबरायला झालं असेल की घनमूळ कधीतरी शिकलेलो. घनमूळ म्हणजे काय? घन आपल्याला माहितीये की घन म्हणजे ज्यावेळेस एकाच संख्येला आपण 3 वेळा गुणतो त्याच संख्येनी, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2ला आपण 3 वेळा गुणलं म्हणून लिहिताना आपण लिहितो 2चा तिसरा घात किंवा त्याला घन असं म्हणतात. म्हणून 2चा घन बरोबर 8 आणि म्हणून 8चं घनमूळ म्हणजे 2. हे झालं घनमूळ. मग आता आपल्याला जर मोठ्या संख्या असतील त्यांचं घनमूळ काढायचं असेल तर आज आपण एक पद्धत बघणार आहोत. वैदिक गणितामधलंच हे सूत्र आहे आणि या सूत्राचं नाव आहे विलोकनम. विलोकनमचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे बाय मिअर ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं गणिती क्रिया, कॉम्प्लिकेटेड गणिती क्रिया न करता जस्ट बाय ऑब्झर्विंग नंबर यू कॅन फाइंड द क्यूब रूट. म्हणजे नुसतं नंबरकडे, एखाद्या संख्येकडे बघून तुम्हाला त्याचं घनमूळ काढता येतं. तुम्ही म्हणाल अरे बापरे हे कसं काय? आता त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत किंवा काही अटी आहेत की हे सूत्र कधी लागू होतं. तर एक म्हणजे आपल्याला जो दिलेला घन आहे किंवा आपल्याला जी दिलेली संख्या आहे ज्याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे ती परफेक्ट क्यूब असला पाहिजे. म्हणजेच त्या संख्येचं घनमूळ ही 2 डिजिटची संख्या पाहिजे. 2 डिजिट किंवा 1 डिजिट नंबर आपल्याला पाहिजे. ही पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं किंवा दुसरी अट म्हणजे एक थोडंसं ज्याला आपण म्हणतो की प्रायर नॉलेज किंवा काही महत्वाचं ज्ञान आपल्याला इथे असणं आवश्यक आहे. त्याकरता आपल्याला 1 ते 10 या संख्यांचे आपण घन बघूया. एकाचा घन किंवा 1 क्यूब हा 1 आहे, एकानीच शेवट होतो त्याचा. 2चा घन 8 आहे म्हणजे 2च्या घनाचा शेवट 8नी होतो. 3चा घन 27 आहे म्हणजे 3च्या घनाचा शेवट 7नी होतो. 4चा घन 64 आहे म्हणजे 4च्या घनाचा शेवट 4नेच होतो. 5चा घन 125 आहे म्हणजे 5च्या घनाचा शेवट 5नीच होतो. 6चा घन 216 आहे म्हणजेच 6च्या घनाचा शेवट 6नीच होतो. 7चा घन आहे 343 म्हणजे 7च्या घनाचा शेवट 3ने होतो. 8चा घन आहे 512 2नी होतो. 9चा घन आहे 729 आणि 10चा घन आहे 1000 म्हणजे 0नी. आता इथे मी एक महत्वाचा गुणधर्म सांगणार आहे की 1, 4, 5, 6, 9 आणि 10 या सगळ्यांचे घन त्याच संख्येनी संपतात. मग ह्याला अपवाद कोण आहे? तर 2चा घन 8नी संपतो, 8चा घन 2नी संपतो, 7चा घन 3नी संपतो आणि 3चा घन 7नी संपतो. म्हणजे त्याची शेवटची संख्या 7 असते. हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे कारण घनमूळ संख्या पाहिली असता काढता येण्याकरता ही एक माहिती जी आपल्याला माहिती आहे आधीपासून, आपल्या डोक्यात फक्त त्याच्यावर आपण उजेड टाकायचा आहे. आता तुम्हाला सगळ्यांना हे घन माहिती आहेत, फक्त आपण बघितलं की ते एंडिंग नंबर्स किंवा ते कशानी संपतात किंवा कुठच्या संख्येनी संपतात. कुठचा घन त्याच संख्येनी संपतो आणि कुठचा घन त्याच्या कॉम्प्लिमेंटनी संपतो. बघा 2चा घन 8नी संपतो म्हणजे 2 आणि 8 हे पूरक आहेत. 3चा घन 7नी संपतो, 3 आणि 7 पूरक आहेत. तसेच 7 आणि 3 पूरक आहेत म्हणजे ते एकमेकांच्या पूरकाच्या संख्येनी संपतात. पहिलं ज्ञान जे काही आपल्याला माहिती असायला हवं, जे अतिशय सोपं आहे, जे आत्ता आपण पाहिलं. आता आपण एक उदाहरण पाहूया की घनमूळ कसं काढायचं जस्ट लुकिंग ॲट दॅट नंबर.
दिसता क्षणी आपल्याला घनमूळ विदाऊट एनी कॅल्क्युलेशन किंवा कुठच्याही प्रकारची आकडेमोड न करता विलोकनम या सूत्राचा उपयोग करून कसं काढता येतं. एक उदाहरण घेऊया. मी एक उदाहरण देते. 25004 ही संख्या आहे. ही संख्या पूर्ण घन संख्या आहे, म्हणजे ह्याचं घनमूळ ही 2 आकडी संख्या आहे जी पूर्ण घन आहे. आता घनमूळ असल्यामुळे 25004 ही जी संख्या आहे याचे 3 संख्यांचे गट करायचे अगदी एकम स्थान पासून. म्हणजे बघा आता 2 गट काय होतील. पहिला गट होईल 250चा आणि दुसरा गट होईल 047 किंवा 047 या संख्येचा. आता 047 या संख्येकडे बघताना ती संख्या संपतेय 7नी. जर ती संख्या 7नी संपतेय तर घनमुळात काय असणार आहे, 7 आणि 3. म्हणून घनमुळातल्या संख्येच्या शेवटची संख्या 3 आहे. याचा अर्थ जे 2 आकडी घनमूळ आहे त्याची एकम स्थानची संख्या 3, कारण त्याचा घन 7नी संपतोय, म्हणजे ती संख्या मिळाली. आता पहिला गट बघूया. पहिला गट आहे 250चा. पहिल्या 3 संख्यांचा गट 250चा. या 250 मध्ये मोठ्यात मोठ्या कुठच्या संख्येचा घन जातो, ती संख्या म्हणजे घनमुळातली संख्या आहे. म्हणून 250 मध्ये 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन काय आहे 216, 7चा घन आहे 343, म्हणजे 6चा घन 250 मध्ये जातो. याचाच अर्थ दशम स्थानची संख्या आहे 6 आणि एकम स्थानची संख्या आहे 3. याचाच अर्थ 25004 या संख्येचं घनमूळ आहे 63. म्हणजे आपण काहीही आकडेमोड केली नाही आणि आपण विलोकनम म्हणजे नुसता नंबर बघून आपण त्याचं घनमूळ काढलं. आता आपण अजून एक उदाहरण घेणार आहोत, कारण एखाद्या वेळेस तुमचा विश्वास बसणार नाही की काहीही न करता कसं काय उत्तर येतं. म्हणून आपण अजून एक उदाहरण घेऊया. छोटंसं उदाहरण घेऊया. 4096 4096. आता ह्याचे आपण गट करूया 3 संख्यांचे. म्हणून 096 हा एक गट होईल आणि 4 हा एक गट होईल. आता ही संख्या 6नी संपते किंवा एकम स्थानी या संख्येच्या 6 आहे, म्हणून त्याचं घनमूळ पुन्हा 6नीच संपणार, म्हणजे घनमुळातली एकम स्थानची संख्या 6 आहे. आता पहिल्या गटाचं काम संपलं. आता जो दुसरा गट आहे त्याच्यात फक्त 4 संख्या आहे. मग 4 मध्ये कुठलं घनमूळ जाईल. 2चा घन 8 तो तर जाणारच नाही, म्हणजे 1चा घन 1 तो जाईल, म्हणजे याचं उत्तर काय आलं 16. म्हणजेच 4096 याचं घनमूळ 16 आहे, जे तुम्ही सहज चेक करू शकता. 16x16x16 करून तुम्हाला बघा उत्तर येतं का. तर अशा प्रकारे पूर्ण संख्यांचे घन किंवा ज्याचं घनमूळ पूर्ण संख्या आहे अशा 2 डिजिट किंवा 2 अंकी सर्व संख्यांसाठी विलोकनम हे सूत्र आपल्याला वापरता येतं आणि अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने घनमूळ काढता येतं.